नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. आज आपण कोणतेही महागडे पदार्थ न वापरता तरीही घरगुती साहित्यात आणि पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. त्यासाठी येथे मी अर्धी वाटी तीळ भाजून घेत आहे. येथे मी पॉलिश केलेले पांढरे तीळ वापरत आहे. तीळ थोडेसे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 1 वाटी येथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आधीच भाजलेले आहेत, त्यामुळे फक्त थोडेसे गरम होईपर्यंत भाजायचे आहेत. आता अर्धी वाटी येथे मी फुटाण्याची डाळ घेतली आहे. यामध्येच मी 4-5 बदाम घालून घेतले आहेत. हलकेसे गरम होईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता या लाडूमध्ये मी 2 वेगळे पदार्थ घालून घेत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मूग खूप पौष्टिक असतात. त्यामुळे मी इथे पाव वाटी हिरवे मूग भाजून घेत आहे. मंद गॅसवर हे मूग 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. मूग छान भाजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले मुगाचे पीठ भाजून घ्यायचे आहे. मस्त सुगंध येईपर्यंत 5 ते 7 मिनिटे हे पीठ आपण भाजून घेणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे या चॅनेलवर येणारी प्रत्येक नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मुगाचे पीठ भाजून झाल्यानंतर आता यामध्ये मी 2-3 चमचे नाचणीचे पीठ घालून घेत आहे. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते, त्यामुळे ज्यांना आयर्नची कमी आहे त्यांनी नाचणी खाल्लीच पाहिजे. 2-3 चमचे नाचणीचे पीठ घालून पुन्हा 2-3 चमचे मी साजूक तूप घालून घेतले आहे. आता ही दोन्ही पीठं छान भाजून घ्यायची आहेत. मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत. आपण इतर जे लाडू बनवतो त्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात तूप वापरावे लागते, पण या लाडूसाठी आपल्याला जास्त तूप लागत नाही. आपण फक्त मुगाचे आणि नाचणीचे पीठ भाजून घेण्यासाठी येथे तुपाचा वापर केला आहे. सात 8 मिनिटे पीठ मंद गॅसवर भाजून घेतले आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण भाजून ठेवले होते ते पदार्थ घालून घ्यायचे आहेत, म्हणजेच तीळ, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि बदाम सगळे एकत्र बारीक करून घ्यायचे आहे आणि भाजून घेतलेल्या मुगाच्या आणि नाचणीच्या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे. आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत. कढईमध्ये अर्धी वाटी गूळ घालून गूळ भिजेल एवढेच पाणी घालायचे आहे. गूळ विरघळून घ्यायचा आहे. यामध्येच मी वेलची पावडर घालून घेतली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही येथे जायफळ सुद्धा किसून घालू शकता.
येथे आपल्याला पाक बनवायचा नाही, फक्त गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि घट्टसर असं मिश्रण दिसले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. 4 ते 5 मिनिटात आपल्याला गुळाचा पाक झालेला आहे. आता आपण जे मिश्रण बारीक करून घेतले होते ते अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून सुद्धा हे मिश्रण तुम्ही एकजीव करू शकता. येथे मी हातानेच हे मिश्रण छान एकत्र करून घेतले आहे. आता तयार केलेला गुळाचा पाक या मिश्रणामध्ये गाळणीने गाळून घ्यायचा आहे. गुळामध्ये बराच वेळा कचरा असतो, त्यामुळे अशा प्रकारे गाळणीने पाक घातल्यावर गुळामधला कचरा आपल्या अन्नपदार्थांमध्ये जाणार नाही. आता चमच्याने सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे. मिश्रण गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने अशा प्रकारे हे मिश्रण एकत्र करून घेत आहोत. अशा प्रकारे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेतले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठ्या आकाराचे येथे लाडू वळवून घ्यायचे आहेत किंवा या मिश्रणाच्या आपण मस्त अशा वड्यासुद्धा पाडू शकतो. येथे मी सुरुवातीला एक लहान लाडू बनवून घेतला होता. आता मोठ्या आकाराचे लाडू बनवून घेऊयात. अशा प्रकारे मस्त गोल करकरीत लाडू अगदी सहज बनवता येतात. लाडू छान आकर्षक दिसावे म्हणून इथे मी अशा प्रकारे हातावर थोडेसे भाजलेले तीळ घेतले आहेत आणि यामध्येच आपल्याला लाडू दोन्ही हातामध्ये अशा प्रकारे गोलाकार फिरवून घ्यायचा आहे. पाहू शकता किती युनिक आणि किती सुंदर हा लाडू तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊयात. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हे पौष्टिक असे लाडू तयार होतात.